हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? दिशा टेस्टी किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण उकडीचे मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत। त्यासाठी लागणार आपण साहित्य बघूया। इथे मी तांदळाचं पीठ घेतलं 1 वाटी। 1 वाटी मी दूध आणि पाणी मिक्स घेतलेलं आहे। अर्धी वाटी दूध, अर्धी वाटी पाणी। आणि इथे मी 1 मोठा चमचा साबुदाणा घेतलेला आहे। ह्याची आपल्याला नंतर पावडर करून घ्यायची आहे। साबुदाणा घातल्याने काय होईल, आपलं पीठ एकदम असं सॉफ्ट आणि लवचिक होईल थोडंसं, त्यामुळे आपली पारी तुटणार नाही। आणि आपण एक्स्ट्रा आता साबुदाणा घालणार आहोत, त्यामुळे आपण आणखीन 2-3 चमचे पाणी ऍड करणार आहोत। त्यानंतर सारणासाठी 2 वाट्या मी खोबरं घेतलेलं आहे। 1 वाटी गूळ, वेलची पावडर, ड्रायफ्रूट तुम्हाला हवे ते घेऊ शकतात। मी इथे काजू घेतलेले आहेत आणि याचे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। त्याचबरोबर मी चारोळी घेतलेली आहे। इथे 1 चमचा मी गरम पाण्यामध्ये केशर भिजत घातलेलं आहे आणि साजूक तूप। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता आपण साबुदाणा जो घेतलेला आहे तो मी मिक्सरमध्ये वाटून घेते। आता याची क्वांटिटी खूप कमी असल्यामुळे मी ह्यात 2-3 चमचे आपल्या तांदळाचं पीठ मिक्स करणार आहे आणि मग वाटून घेणार आहे। आणि आपल्याला एकदम पावडर, जसं तांदळाचं पीठ स्मूथ एकदम पावडर असते तेवढीच पावडर ह्याची होणं गरजेचं आहे। तर मी मिक्सरमधून आता वाटून घेते। आता मी साबुदाणा आणि थोडंसं तांदळाचं पीठ करून मिक्स करून मी पावडर बनवून घेतली आहे। तुम्ही बघू शकता एकदम स्मूथ पावडर झालेली आहे। तर आता आपण उकड काढायला सुरुवात करूया। तर गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे, त्यात मी 1 चमचा तूप घालून घेते। तूप वितळल्यावरती त्यात मी हे दूध आणि पाण्याचं मिश्रण ओतून घेते। आता आपल्याला दुधाला उकळी येईपर्यंत एकदा जर ढवळून घेऊया आपण। आता आपल्या दूध पाण्याच्या मिश्रणाला उकळी आलेली आहे। मी ह्यात तांदळाचं पीठ घालून घेते आणि आता गॅस बंद करून टाकते। त्याचबरोबर साबुदाण्याची जी पावडर आपण केली होती ती पण मी मिक्स करून घेतली आहे आणि आपल्याला आता चांगलं ढवळून घ्यायचं आहे। मिश्रण सगळं मिक्स झाल्यावर आपण याच्यावरती झाकण ठेवून 10 मिनिटाला वाफ द्यायची आहे। मी त्याच्यावर झाकण ठेवते आणि 10 मिनिटांनी मग आपण पीठ मळून घेऊया। आता आपली उकड थोडी थंड होईपर्यंत आपण सारण बनवून घेऊया। त्यासाठी मी एक कढई ठेवली आहे तापत, त्यात आपण 2 चमचे तूप घालूया। तूप वितळल्यावरती गॅस सुरुवातीला आपल्याला कमीच ठेवायचा आहे। त्यात मी किसलेलं खोबरं घालते आणि गूळ घालून घेते। तुम्हाला जर आवडत असेल आणि तुम्ही खसखस जर वापरणार असाल
तर ती सुरुवातीला तुपात थोडीशी परतवून घ्यायची आणि मग खोबरं आणि गूळ घालायचं. आता आपण लो ते मीडियम फ्लेमवरती गूळ वितळवून घेऊया. गूळ आपण बारीक किसलेलाच घ्यावा म्हणजे तो लगेच वितळतो. एक 3-4 मिनिटं झालेली आहेत. आपला गूळ एकदम व्यवस्थित वितळलाय. त्यात मी आता ड्रायफ्रुट्स घालून घेते. त्याला पण आपण छान व्यवस्थित परतवून घेऊया, मिक्स करून घेऊया. आणि अजून मी 2-3 मिनिटं जरा हे सारण शिजवून घेणार आहे म्हणजे तो गुळाचा गोडपणा व्यवस्थित खोबऱ्यामध्ये उतरतो. अजून 4-5 मिनिटं मी सारण चांगलं शिजवून घेतलेलं आहे. त्यात मी आता 1 चमचाभर वेलची पावडर घालते. तुम्हाला आवडत असेल तुम्ही जायफळ पावडर पण घालू शकता. मी एकदा मिक्स करते आणि गॅस बंद करून टाकते. आता आपण ही उकड जी काढली होती ते पण मिश्रण थोडंसं गार झालेलं आहे. म्हणजे आपल्याला अगदी थंड करून घ्यायचं नाहीये, कोमट याच्यातच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर हे मी पीठ एका ताटात काढून घेते. आणि थोडं गरम असतानाच आपल्याला ते घट्ट मळून घ्यायचं आहे. अगदी तुम्हाला गरज वाटली, जास्त गरम वाटलं तर किंचित तुम्ही पाण्याचा हात लावू शकता, पण आपल्याला पाणी ऍड करायचं नाही याच्यात. यात मी थोडंसं आता अर्धा चमचा तूप ऍड करते. तुपाने पीठ सॉफ्ट होईलच, पण मोदकाला वरती असं एक वेगळीच शाईन येते. आता आपलं पीठ मळून रेडी आहे. त्यातलं मी थोडासा गोळा घेते. तो नीट गोल करून घेऊया. थोडंसं मी हाताला तूप लावून घेते. आता आपल्याला याची पारी करायची आहे. तर अंगठ्याने आपल्याला असं गोल फिरवत फिरवत त्याची वाटी बनवून घ्यायची आहे. आपल्याला जेवढे पातळ आपण करू पारी तेवढे मोदक एकदम सॉफ्ट होतील. तर आपली पारी रेडी आहे. मी याच्यात सारण घेते. तर नॉर्मली पाकळ्यांचं मोदक बनवतात. तुम्हाला मी ते सोप्या पद्धतीने मोदक दाखवणार आहे. आपल्याला हे वरना मोदक बंद करून घ्यायचं आहे. आता मोदक मी बंद करून घेतलेला आहे. आता टूथपिक मी घेते. त्याला तुपात थोडंसं बुडवून याच्यावरती आपण अशा लाईनी करून घ्यायच्या आहेत. फटाफट होणारी पद्धत आहे ही. आणि साचेबद्ध सगळे मोदक आपल्याला दिसतात त्यांनी. थोडंसं वरचं टोक मी व्यवस्थित करून घेते. तुम्ही बघू शकतात किती सुंदर मोदक दिसतोय. पण त्याच पद्धतीने आता मी बाकीचे पण मोदक बनवून घेते.
फ्रेंड्स, आपले मोदक आता इथे रेडी आहेत. आता आपल्याला ते उकडायला ठेवायचे. इथे चाळणीला मी तूप लावून घेतलेलं आहे. त्यात मी हा एक एक मोदक ठेवून घेते. जर तुम्ही केळीच्या पानात किंवा हळदीच्या पानामध्येच उकडणार असाल तर तूप नाही लावले तरी चालेल. आपल्याला मोदक ठेवताना ते शक्यतो एकमेकांना चिकटणार नाही याची काळजी घ्यायची. आता आपण जे केशराचं पाणी बनवलं होतं त्यातलं मी थोडं थोडं केशर आणि पाणी याच्यावर एकेका मोदकावर सोडते. आणि सुगंध पण खूप छान येतो केशरमुळे आणि रंगही थोडासा ऑरेंज येतो. आता मी ते एका पातेल्यात पाणी उकळवत ठेवलेलं आहे. त्यावरही चाळणी ठेवते. वरती झाकण ठेवते आणि मध्यम आचेवरती मी 12 ते 15 मिनिटं मोदक उकडून घेते. आता 15 मिनिटं झाली आहेत जवळपास. मी आता गॅस बंद करून टाकते. आपण चेक करूया. वाव, मस्त सुगंध पण येतोय केशरामुळे आणि आपले मोदक पण छान उकडले गेलेले दिसत आहेत बघा. आता हे मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. याच पद्धतीने बाकीचे पण मी काढून घेते. फ्रेंड्स, आपले उकडीचे मोदक आता रेडी आहेत. त्यावर थोडीशी तुपाची धार घालूया आपण. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा. थँक्यू.